सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील बांधकाम विभागात मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार काही कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता असून या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे। सरकारी निधीचा योग्य वापर झाला आहे का यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला। या आरोपांमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून प्रशासनावरही दबाव वाढत आहे। आता या प्रकरणात अधिकृत चौकशी होणार का आणि दोषींवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अध्यक्ष महोदय, हा जो घोटाळा आहे बीड जिल्ह्यामध्ये झालेला बांधकाम कामगार विभागामध्ये, हा विशेषतः कोरोनाच्या काळात आणि कोरोनाच्या अगोदर ज्या लोकांची डेथ झालेली आहे ते लोक हे परत जिवंत झाले। जिवंत होऊन ते 100 दिवस कामावर आले, त्यांनी काम केलं वरून खाली येऊन आणि काम करून तशा पद्धतीचं प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलं आणि पुन्हा ते मयत झाले आणि मयत होऊन मयताच्या पोराला 2,30,000 रुपये अनुदान सुद्धा दिलं। तर बहुतेक ज्या नगरपंचायती, नगर परिषदा आणि नगरपालिका आहेत बीड जिल्ह्यामध्ये, याच्यात तर हे झालंच। कुठं 14, 15, 16, 20 अशा प्रकारचे हे प्रकरण झालेले आणि काही ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे खोटे नाटे सर्टिफिकेट दिलेले।